आजच्या भागामध्ये सायलीला डोहाळे लागलेले असतात आणि ती अर्जुनला म्हणत असते, मला पटकन काहीतरी खायचं आहे. मला ना ते बुंदीचे लाडू खायचे आणि ते छान अशी गरमागरम ती बुंदी आणि त्याचे ते मोतीचूरसारखे लाडू मला ना खूप आवडत आहेत आणि आता मला आत्ताच्या आत्ता खावीसे वाटत आहेत. अर्जुन म्हणत असतो, अगं बाई. ती म्हणत असते, अहो नाही आणलं ना बाळाचा कान फुटत असतो. अर्जुन म्हणतो, बरं बघतो मी जाऊन. आणि अर्जुन एवढ्या रात्रीचाच तिला म्हणत असतो, तू बस इथे. आणि तो बाहेर जातो. नंतर तिला ना कुसुमचा कॉल येतो. ती कुसुमसोबत बोलत असते. आता अर्जुन बघतोय की ऑनलाईन भेटतंय का पहिले, पण ऑनलाईन काही अवेलेबल नसतं. तो म्हणत असतो एक आलं आहे, पण त्याला नंतर असं कळतं की आता वेळ झालेली आहे, त्यामुळे ऑनलाईन सगळं काही बंद झालेलं आहे. तर तो म्हणत असतो मी ऑफलाईन जाऊन बघतो आहे की नाही. तर नंतर सायली म्हणत असते, हो पण प्लीज लवकर जा आणि लवकर या, मला खूप लवकर खायचे आहेत. आणि तो फोन पण करून बघतो त्याच्या ओळखीच्या ठिकाणी, पण त्याला तिथूनही काहीच रिस्पॉन्स भेटत नाही आणि ते नाही असं सांगतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अहो पण ऑफलाईन तरी एखादं दुकान उघडसाल का. तेव्हा तो त्याचा मित्र म्हणत असतो, हो. आता सायलीला खूप आनंद झालेला असतो. नंतर अर्जुन हसायला लागतो आणि म्हणत असतो, अगं सायली बघ ना, ऑनलाईन तर काही भेटत नाही, पण मी ऑफलाईन जाऊन बघतो, तोपर्यंत तू वेट करशील का. सायली म्हणत असते, हो जा ना तुम्ही. नंतर अर्जुन बाहेर पडतो आणि त्याला काही ते पीठ लाडू वगैरे भेटतच नाही. तिथे पण सगळे काही संपलेलं असतं. पण एका दुकानामध्ये त्याला ते डाळीचं पीठ भेटतं आणि तो घरी येऊन ते रेसिपीनुसार तो लाडू बनवायला लागतो. आता तेवढ्यातच सायली खूप खुश झालेली असते की अर्जुन तिच्यासाठी एवढं सगळं करतोय. आता अर्जुन बाहेर निघतो, पण त्याला काही लवकर भेटतच नाही. इकडे सायली पोटावर हात ठेवून तिच्या बाळाला सांगत असते, बाळा बाबा गेलेत आणायला, लवकर आणायला, तोपर्यंत तू शांत बस. आणि तिला परत कुसुमचा कॉल येतो. इकडे अर्जुन त्या दुकानावर पोहोचताच त्या दुकानावरचे पण लाडू संपलेले असतात, पण त्याला ते पॉकेट भेटतं बेसन लाडूचं आणि तो ते पॉकेट घेऊन घरी जातो. इकडे कुसुमचा कॉल आल्याच्या नंतर कुसुम म्हणत असते, काय झालं कसं आहे हो, तुझं काही दुखतंय का. सायली म्हणत असते, अगं नाही कुसुमताई, मला ना लाडू खायचे डोहाळे लागले होते, तर ते एवढ्या रात्री बाहेर गेले. कुसुमताई म्हणत असते, अगं काय गं, त्या चिडकू बांबूला का बेजार करते तू उगाच, आणि एवढ्या रात्री काय गं तुला खावंसं वाटलं. अगं आणि तू आश्रमामध्ये असती ना, मी तर तुला लगेच बनवून दिलं असतं, आपल्याकडे सगळं अवेलेबल होतं. नंतर ती म्हणत असते, अगं जाऊ दे, पण आता मधुभाऊ कसे आहेत, मी उद्या येणारच आहे आणि ते आश्रमाचे काय जे डॉक्युमेंट असतील, कसा कारभार करायचा काय करायचा ते सगळं त्यांच्याकडनं करवून घेते, त्यांचे साईन्स वगैरे घेते त्या डॉक्युमेंटवर. कुसुम म्हणत असते, हो बाई, आता तू आहे ना माझ्या मदतीला, मग तर मला आश्रमाचं काहीच टेन्शन नाही आहे. आता सायली कॉल ठेवून देते. लगेच अर्जुन घरी यायला निघतो, परत गाडीत बसतो. इकडे प्रियाचा सीन घेतला आहे. प्रिया म्हणत असते, अगं त्या कॉन्स्टेबलला विचारते, अगं बाहेर कशाचा आवाज सुरू आहे गं, हिला ना आता ते जेलमधून बाहेर पडायचं आहे, म्हणजे हिला त्या आश्रमाबद्दल काहीतरी प्लॅन करता येईल यासाठी. नंतर ती म्हणत असते, अगं तुझा मोबाईल देतेस का. ती कॉन्स्टेबल म्हणत असते, काय गं तुझं सारखंच असतं. आता ती मोबाईल घेते आणि सचिनला कॉल करते. सचिनशी बोलत असते, तू मला भेटायला येऊ शकशील का उद्या. आता एक मुलगी असते तिथे अंकिता नावाची, ती चांगली वयात आलेली असते. आता ती कोणत्या मुलासोबत बोलते की काय माहीत. इकडे श्वेता जागीच असते, पण ही श्वेता तिला दिसू देत नाही की ही जागी आहे आणि ती बघत असते. ती त्या मुलीला जाण्यापासून थांबवतही नाही आणि तिला जाऊ देते आणि तिचं बोलणं पण ऐकते, ती काय बोलते काय नाही. तर पण नंतर कुसुमताई उठण्याचा आवाज आल्याच्या नंतर कुसुमताई त्या मुलीला चांगलीच बजावते. इकडे अर्जुन घरी येतो. सायली म्हणत असते, काय हो भेटले नाही लाडू. अर्जुन म्हणत असतो, अगं नाही ना, पण काहीही हरकत नाही, आपल्याला लाडू बनवायचं डाळीचं पीठ भेटलं आहे. आता सायली म्हणत असते, अहो पण आता बनवायला किती वेळ लागेल, त्यामध्ये तुमची पण दगदग होईल. अर्जुन म्हणत असतो, अगं काय हरकत आहे, करतो ना मी, तू शांत बस बरं. लगेच ती सायली आणि अर्जुन किचनमध्ये जातात.
किचनमध्ये गेल्याच्या नंतर अर्जुन ती रेसिपी बघून बघून पूर्ण लाडूची तयारी करत असतो. तेव्हा सायली म्हणत असते, अहो पण आता आयते वगैरे मिळाले असते तर किती बरं झालं असतं ना, हे उगाच आता बनवा. अर्जुन म्हणत असतो, अगं तू शांत बस ना, तुला लाडू खायचे आहे ना. तो तिला डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवतो आणि तो रेसिपी बघत बघत लाडू तयार करायला लागतो. सायली स्वतःला खूप नशीबवान समजत असते की एवढा चांगला नवरा मिळाल्यामुळे. इकडे प्रिया म्हणत असते सचिनला, अरे तू मला भेटायला आल्याच्या नंतर मी सांगते ना तुला काय प्लॅन करायचा आहे तर. आता दुसऱ्या दिवशी इकडे अर्जुन लाडू खाल्ल्याच्या नंतर सायलीला मळमळल्यासारखं होतं, त्यामुळे ती वॉशरूममध्ये गेलेली असते आणि ते डाळीचं पीठ एक्सपायर झालेलं असतं हे कल्पनाताई बघतात आणि लगेच त्या अर्जुनच्या रूममध्ये येतात आणि अश्विनला पण सोबत घेऊन येतात. इकडे अर्जुनला खूप घाबरायला होतं कल्पनाताईने हे सांगितल्यानंतर. अर्जुन म्हणत असतो, बायको तुला काय होतंय, उलटी वगैरे होते का, बघ ना अश्विन तिला उलट्या होत आहेत. सायली बाहेर आल्याच्या नंतर त्याला खूप काळजी लागते आणि तो म्हणत असतो, सायली काय झालंय ग, उलट्या होत आहेत का तुला. सायली म्हणत असते, अहो नाही एवढं काही नाही झालेलं. तरी तो म्हणतो, अश्विन आपण हिला ना ॲडमिट करून घेऊया. नंतर ती सगळं आवरून खाली येते. आता अर्जुनला ऑफिसला जायचं असतं. तो म्हणत असतो, मम्मा कॉफी दे ना आणि टिफिन पण दे. आता कल्पनाताई त्याला सगळ्या गोष्टी देतात आणि तो ऑफिसला निघून जातो. इकडे सायली गोलूला सांभाळत असते कारण अस्मिताला पण ऑफिसला जायचं असतं. इकडे विमलताई म्हणत असते, आपला गोलू घरात आहे तर किती प्रसन्न वाटतंय ना. पण अस्मिता गेल्याच्या नंतर गोलू खूप रडत असतो. आता कल्पनाताई या सगळे त्याला खेळवत असतात पण गोलू काही रडायचं राहतच नाही, कारण कोणत्या पण मुलाला एवढ्या छोट्या वयात आईची माया लागतच असते. बाकी कुणीही असलं जवळ तरी त्याची आई जर नसेल तर त्याला कसं तरी होतं आणि तो सारखा रडत असतो. इकडे सायली म्हणत असते, मला ना आश्रमामध्ये जायचं आहे त्यामुळे मी जाऊन येते आई, तुम्ही गोलूला व्यवस्थित सांभाळा. इकडे मधुभाऊंकडे आल्याच्या नंतर सायली म्हणत असते, मधुभाऊ आता कसं वाटतंय तुम्हाला. मधुभाऊ म्हणतात, आता मला कसलंही टेन्शन नाही, माझी एवढी हुशार मुलगी आश्रमाचा कारभार सांभाळणार म्हटल्यावर मला काही टेन्शन असणार. इकडे प्रियाचा कॉल आलेला असतो श्वेताला आणि ती किचनमध्ये असते. तेव्हा प्रिया म्हणत असते, अगं किचनच्या बाहेर ये ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ती श्वेता म्हणत असते, अगं बाई मी तुझ्याशी नंतर बोलते, आता मी थोडी कामात आहे. तरी पण हे तिचं बोलणं सायली थोडंसं ऐकते. आता सायली तिला काय क्वेश्चन विचारते हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. इकडे ती कॉन्स्टेबल म्हणत असते, अगं बाई झालं नाही का तुझं, दे ना फोन. ती श्वेताला ती म्हणत असते, अगं जेल्समध्ये काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात, टायमिंग दिलेला असतो, तुला माहीत नाही का. नंतर ती फोन ठेवून देते सायली आल्याच्या नंतर. इकडे अस्मिताचा फोन येतो तिच्या मम्माला. ती जरी ड्युटीवर आहे तरी पण तिला गोलूची खूप आठवण येते. ती म्हणते, मम्मा गोलू राहत नाही का गं, अगं खूप रडतोय का. ती कल्पनाताई तरी तिला सांगतात, नाही गं छान राहतोय तो, तू टेन्शन नको घेऊस आणि आम्ही सगळे आहोत की त्याला सांभाळायला. नंतर अस्मिता म्हणत असते, अगं मम्मा पण मलाही करमत नाही गं गोलूशिवाय. कल्पनाताई म्हणतात, हो बाळा पण होईल हळूहळू सवय. इकडे ती मुलगी येते आणि म्हणते, सायलीताई मला ना ट्रिपला जायचं आहे, त्यासाठी मला पैसे हवे होते. सायली म्हणते, हो देते ना. आता ती श्वेता जवळून जाताना तो चैतन्य तिच्या परफ्यूमचा वास घेतो आणि म्हणतो, अरे सायली वहिनी तर म्हणाली होती एक गरीब घरची मुलगी आपल्या आश्रमामध्ये राहायला आली आहे आणि एवढा महागडा परफ्यूम. आता यांनी साक्षीच्या परफ्यूमचा वास घेतलेला असतो पहिले, कारण त्यांचं अफेअर सुरू होतं तेव्हा, त्यामुळे त्याला असं वाटतं. आणि आता असं वाटतंय की साक्षीच ही श्वेता बनून आलेली आहे, कारण तिने प्लॅस्टिक सर्जरी केल्यामुळे तिचा चेहराही चेंज झालेला आहे आणि तिने ओळखही तिची लपवली आहे. इकडे सचिन प्रियाला भेटायला येतो आणि प्रिया म्हणत असते, अरे आता त्या आश्रम सायली सांभाळणार आहे, पण त्यामुळे मला ना तिच्याबद्दल काहीतरी प्लॅन करायचं होतं म्हणून मी तुला बोलवून घेतलं. सचिन म्हणत असतो, हो. ती म्हणत असते, आता मला ना जेलमधून काहीतरी कारण काढून बाहेर पडायचं आहे. आता चैतन्य त्या मुलीचाच विचार करत असतो की हा परफ्यूमचा वास मी कुठेतरी घेतला आहे आणि ही मुलगी जरा वेगळीच वाटते. आता चैतन्य नक्कीच हिच्याबद्दल माहिती काढेल आणि ही पण यांच्यावर एवढं बारीक लक्ष ठेवून असते की काय करतायत काय बोलतायत.
खूप म्हणजे तिचं असं खूप कॉन्सन्ट्रेशननं ती सगळं काही गोष्टी हँडल करत आहे. इकडे प्रिया त्या सचिनला म्हणत असते, अरे नागराज पण काहीतरी प्लॅन करून बाहेर पडायला पाहिजे नागराज काकाने, तेव्हा आपल्याला सगळे मिळून काहीतरी प्लॅन करता येईल आणि मोठा प्लॅन करता येईल. म्हणजे सायली आणि अर्जुन आयुष्यातून उठतील, कारण त्यांनी आपल्या सगळ्यांना आयुष्यातून उठवून खूप मज्जा केली आहे. पण आपण आता असं नाही होऊ द्यायचं. सचिन म्हणत असतो, हो बाई, पण तू तर पहिले बाहेर पड. आता ती काहीतरी दुखण्याचं नाटक करते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगते. इकडे साक्षीच आहे ही, असं सगळ्यांना वाटतंय. आता पुढील भागामध्ये आपल्याला कळेलच श्वेताच ही साक्षीची श्वेता बनून आलेली आहे की काय, कारण तिचा परफ्यूमचा वास बघून तरी असं वाटतंय ही साक्षीच आहे. आणि चैतन्याला पण काहीतरी डाऊट्स आलाय, पण तो कुणाला सांगत नाही आहे सध्या. इकडे सगळे कागदपत्र झाल्याच्या नंतर मधुभाऊ सगळ्या गोष्टी सायलीला सांगतात आणि म्हणतात, जावई बापू, माझी सायलीला मदत करायला तुम्ही आहेच ना तिच्या पाठीशी. अर्जुन म्हणत असतो, हो, तुम्ही काहीही काळजी करू नका. मधुभाऊ म्हणत असतात, हो ना, तिच्या पण आता संसार आहे, बाळ येणार आहे आणि त्यामध्येही आश्रमाचं तिच्यावर लोड होतोय, पण तुम्ही असल्यामुळे मला काहीही काळजी नाही आहे. अर्जुन म्हणत असतो, हो मधुभाऊ, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. इकडे प्रिया म्हणत असते, सचिन, पण आता यावेळीचा आपला जो प्लॅन असेल तो खूप विचारपूर्वक करायचा आहे आणि सगळ्यांनी मिळून करायचा आहे. सचिन म्हणत असतो, हो, मलाही त्याच गोष्टीबद्दल तुझ्याशी डिस्कस करायचं